पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी टायरच्या ट्यूबवरून नदी पार करून शाळेचा प्रवास। एकीकडे देश डिजिटल इंडिया आणि स्मार्ट शिक्षण प्रणालीकडे वाटचाल करीत आहे, तर दुसरीकडे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून शाळेचा प्रवास करावा लागत आहे। विद्यार्थी दररोज पावसाळ्यात नदीच्या प्रचंड प्रवाहातून टायरच्या ट्यूबचा आधार घेत नदी पार करत असल्याची धक्कादायक आणि चिंताजनक बाब समोर आली आहे। मसे गावातील शालेय विद्यार्थी पिंजळ नदी पार करून वाकी येथील शाळेत शिक्षणासाठी जातात। उन्हाळ्यात नदीचा प्रवाह कमी असल्याने ही वाट तुलनेने सोपी असली तरी पावसाळा सुरू होताच या प्रवाहाचा रौद्र रूप धारण होतो। मात्र याच काळात या चिमुकल्या विद्यार्थ्यांना रबराच्या ट्यूबवर बसून नदी पार करण्याची जीवघेणी धाडस करावी लागते। शिक्षणाची आस आणि भविष्याची जिद्द यामुळे त्यांना दररोज हा धोका पत्करावा लागत आहे। या जीवघेण्या प्रवासात विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या पालकाचीही कसरत सुरू असते। अपघात घडल्यास जबाबदारी कोणाची असा प्रश्न ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्याकडून विचारला जात आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रशासनाने वेळेवर उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। गावात नदीवर अजूनही कायमस्वरूपी पूल नसल्याने दरवर्षी पावसाळा सुरू झाला की शाळा हा मार्ग दुर्गम होतो। शिक्षणाच्या मूलभूत हक्कासाठी लढणाऱ्या या विद्यार्थ्यांचे जीवन आजही सरकारच्या दुर्लक्षामुळे धोक्यात आले आहे। याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नदीवर सुरक्षित पूल उभारावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे। हा केवळ शिक्षणाचा प्रवास नाही तर प्रशासनाच्या दुर्लक्षित नियोजनाविरुद्धचा लढाही आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर शैलेश तांबडा, राज्य प्रतिनिधी, पालघर। दादा मला सांगा, तुम्ही रोज इथून मुलांना आणता नेता, किती गावातली मुलं इथे शाळेत येतात? म्हणजे 8-10 असतील। 8-9 मुलं आहेत का? किती पहिली ते 5वी पर्यंत? रोज ह्या मुलांना तुम्ही टायर ट्यूबवर घेऊन येता याच्यावरच? आणि मग जास्ती पाऊस पडत असेल मग त्यावेळेला? त्याच्यानंतर मग त्यांना मग इकडे घरीच राहायला लागते। मग किती दिवस घरी राहतात ती पोरं? कधी कधी एक आठवडा होतो, कधी कधी म्हणजे नदीला पाणी कमी झालं. ही नदी कुठली? नदी आपली पिंजाळ नदी. पिंजाळ नदी. पण तुम्हाला गावात म्हणजे मार्केटला जायचं असेल तर मग कसं जाता तुम्ही इकडं? मग याच्यावर टुपीवरच तिथून मग तुमचा रोजचा बाजार असतो? हां. रिशनिंग आणा असेल तर मग जसं टुपीवरच जातो. जर जास्ती नदी असली तर मग आणायला मिळत नसतं. जरा नदी कमी असली नंतर मग आणायला मिळतं असं. मग तुम्हाला इथं पुलाची मागणी तुम्ही कधी केली नाही का बा आम्हाला इथं पूल बांधून द्या असं काही? मागणी मागं केली ती पण झालं नाही. झालं नाही पूल का? हां. काय तुमची मागणी आहे सरकारला? काय तुम्हाला पूल बांधून द्यावा असं तुमची मागणी आहे का? मागणी तर काय पोरांसाठी पाहिजे तसं होता पूल. इथं झाला असता पोरांना पण बरं झालं असतं. शाळेत यायला बरं झालं असतं. म्हणजे त्यांची जी शाळा बुडते ती बुडली नसते. आजी तू कितवीला आहेस? 5वीला. आणि मग तू रोज शाळेत कसं येतो मग इकडे येताना? टोपेवर. किती वाजता तुम्ही निघता गावातून? 9. आणि शाळा कितीला भरते इथं? 10ला. आणि मग संध्याकाळी किती वाजता जातो तुम्ही मग? 5 वाजता. मग जास्ती पाऊस असेल तर मग त्यावेळेला मग घरी थांबता का? हां. म्हणजे नदीला पूर आला तर मग घरी थांबतो. मग तुम्हाला शाळेत जाण्यासाठी काय मागणी आहे तुझी सरकारला? पूल बांधून पाहिजे तुम्हाला? हां. म्हणजे पूल बांधला तर तुम्हाला मग रोज शाळेत येता येईल ना? हां. मग नदीला जर पूर आला तर किती दिवस शाळा पडतो तुमची? 1 आठवडा. आणि पहिली ते 5वी पर्यंत किती मुलं आहेत तुमच्याकडं गावात येणार सगळी? आहे का 10-15 पोरं आहेत? हो.